अनिकेत पण आलाय फायनली आणि आता खऱ्या अर्थाने आमच्या प्रवासाला सुरुवात होते। नवीन टोल नाका, पूर्णच रस्ता खराब आहे असं काही नाही, तर प्लीज मुंबई गोवा हायवेला शिव्या द्यायचं बंद करा। सो आपल्याला रस्ता क्लिअर झालाय। बोल पुढे तर बोल। आवी हरवलेली गाडीची अनिकेतच्या सीटच्या खाली होती, तर फायनली मिळाली। लेफ्ट ते प्रॉपर नांदगाव। इंस्टा 360 माझी स्लिंग, ह्याच्यात थोडं सामान आहे, चप्पल आहे, बॅग पूर्ण भरून झाली आहे आणि लॅपटॉप बॅग। तर हे सगळं सामान बघून तुम्हाला कळलं असेल मी चाललो आहे कुठेतरी फिरायला, म्हणजे माझा प्रवास सुरू होतोय। वेलकम बॅक टू द चॅनल गाईज, मी तुषार पेंडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी निघालो एका प्रवासाला, मुंबईवरून मी चाललो आहे गावी। माझं गाव आहे कोकणात, कणकवलीच्या जवळ, कोंडा घाट, जर तुम्ही ऐकलं असेल तर। आता घड्याळात वाजलेत 4:15 आणि आम्ही आता इथून निघतोय घाटकोपरवरून। तर हा प्रवास कसा होणार आहे हे तुम्ही नक्की बघा। आणि साईड बाय साईड मी अजून एक व्हिडिओ शूट करतोय मुंबई ते कणकवलीपर्यंत, म्हणजे मुंबई ते राजापूरचा रस्ता सगळ्यांनाच माहिती आहे, व्यवस्थित झालेला आहे। सॉरी राजापूर ते पुढे गोव्यापर्यंतचा रस्ता सगळ्यांनाच माहिती आहे, व्यवस्थित झालेला आहे। तर मी आता इथून मुंबईतून राजापूरपर्यंत रस्ता कुठे चांगला आहे, कुठे डायव्हर्जन्स आहेत, कुठे काम चालू आहे, कुठे एकदमच खराब आहे, तो एक डिटेल ब्लॉग बनवणार आहे मी। पण एक छोटा व्हिडिओ बनवीन त्या गोष्टीवर, हा माझा रेग्युलर ब्लॉग होणार आहे। तर चला निघूया। आणि मी चाललो आहे आमची नवीन गाडी घेऊन, XUV, तर ते मी खूप एक्सायटेड आहे। चला चला तर एक छोटीशी अनबॉक्सिंग करूया। मी हे एक मोबाईल होल्डर मागवलेलं गाडीसाठी, ते आपल्या विंडस्क्रीनला पुढच्या लागतं ना सक्शन कपने, ते वालं थोडं प्रीमियम क्वालिटीचं आहे। तर बघूया कसं आहे। चायनीज प्रोडक्टच आहे, पण थोडं चांगल्या क्वालिटीचं आहे। ह्या 3 गोष्टी ह्यामध्ये आपला फोन माउंट होणार, आणि हे एक आहे जे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कसंही त्याला, बॉल जॉईंट आहे, इकडे बघू शकता तुम्ही बॉल आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कोणत्याही अँगलमध्ये ह्याला ठेवून लॉक करू शकता। आणि ही जी गोष्ट दिसते ही आपल्या पुढच्या विंडस्क्रीनला, आपल्या ते सक्शन कप असतात ना तशा टाईपचं आहे। हे असं फिरवलं की हे असं आतमध्ये जातं। खूपच प्रीमियम आहे, थोडं महाग पण आहे, 2500 का 2200 का 2500 रुपयाचं आहे ही गोष्ट जी मी मागवली आहे। कारण आपले फोन पण महाग असतात, 200-300 रुपयाला पण गोष्टी मिळतात ऑनलाईन, पण मला त्याच्यावर रिलाय नाही करायचं होतं, म्हणून मी थोडं चांगलंच घेतलं आहे। चला निघूया, बॅगा किती आहेत त्या बघा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एवढ्या सगळ्या बॅगा घेऊन जायच्यात आपल्याला। एवढं सगळं सामान गाडीमध्ये कसं राहणार आहे बघूया। टर्न मारल्यात काय? तर त्या प्रवासाला फायनली सुरुवात झाली आहे। निघेपर्यंत 5:15 झालेत।
सीट बेल्ट नाही लावलाय. तर आम्ही टोटल 4 जण आज प्रवास करतोय. मी आहे, तृप्ती आहे माझ्यासोबत, अनिकेत आहे आणि यशराज आहे. आता यश भेटेल आम्हाला वाटेतच. आणि अनिकेत नवी मुंबईतच आहे, तर त्याला फोन करून बघूया तो कुठे आहे. 4 कुठे, मी 4:15ला, तर त्यानंतर आपलं बोलणं झालं. तर आता यश पण आलाय. आता निघालोय फायनली. आम्ही घाटकोपर मधून बाहेर पडतोय. बजेट अर्धी व्हायची डिलेटेड सीट. सामान बघ यश तेवढे. आणि पहिल्यांदा व्हेंटिलेटेड सीटची मजा घेताना किती मजा येते. मागून हवा लागते, खालून पाठीला सगळीकडे. अनिकेत पण आलाय फायनली. आणि आता खऱ्या अर्थाने आमच्या प्रवासाला सुरुवात होते. आम्ही भेटलोय खारघरला. आता एक शॉर्टमध्ये तुम्हाला रूट सांगतो. आम्ही इथून सरळ सरळ चढणार एक्सप्रेसवरून आपण खंडाळ्याच्या आधी जो डायव्हर्शन आहे खाली उतरायला इमॅजिकाच्या इथे, तिथून उतरून आम्ही पालीच्या रस्त्याने आपल्या जुन्या मुंबई गोवा हायवेला भेटणार. कारण तो मधला रस्ता जो आहे आपला पळसपे फाट्यापासून थोडं पडखळपासून ते मेन जो पालीचा थोडंफार आधीपर्यंत, तो रस्ता फार खराब आहे. फार म्हणजे फार, जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर रस्ताच नाही आहे, अशा टाईपचा खराब आहे तो. तर तिकडे जायचं नाही, कारण तिकडे आपल्याला ट्रॅफिक पण मिळणार. त्यामुळे आम्ही असे जाऊन पालीला बाहेर पडून मग मुंबई गोवाला कनेक्ट करून पुढे जाणार. तर मग अशी मी तुम्हाला दाखवलं जे मोबाईल होल्डर मी मागवलं आहे ॲमेझॉनवरून, ते आता लावायची वेळ आली आहे. खूपच प्रीमियम आहे. एवढं चांगलं असेल असं वाटलं नव्हतं मला. पैसे पण तसे महागच आहेत. ठीक आहे. ओके. 12 मिनिटं मला वाटलं बाजूलाच आहे असं म्हणते. एक लग्न झालं. यशला बोललो सनरूफ उघडतोय, बाहेर जाऊन नाच ना. त्यांनी बघितलंच ते यश तुला. काय लाजतो? आता गाडी आपली ऑटोमॅटिक टर्न घेणार आहे बघा. हात न लावायचा, सोडून द्यायचा गाडीला. तूच चालव बाबा काय ते. आणि काय सँडविच खात. मॅन्डेटेड आहे का अनिकेतला फक्त बायकोनेच काहीतरी खायला घातलं पाहिजे. मी पण अनिकेतसाठी सँडविच बनवून आणले आज. ती टाइम नंतर येतो एक्सप्रेस हायवेवर. नवीन टोल नाका. माझ्या पुढे लॅम्बॉर्गिनी चालली आहे. काय गाडी आहे हे. माझ्या BMW चा नंबर आहे बस 0333. आता आपण ऑलमोस्ट पोहोचलोय खोपोलीचा, जो आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. फूड प्लाझा किंवा इमॅजिका जर तुम्हाला माहिती असेल. टर्न लेफ्ट, इथे बोर्ड पण लावलाय, टर्न लेफ्ट हिअर टू रीच इमॅजिका. तो टर्न घेतलाय. आता इमॅजिका साठी जो टर्न घेऊन जाणार आपण पालीवाला रस्त्याला. हे असणार इलेक्शन साठी. अच्छा अच्छा. इलेक्शन साठी थांबवलं आम्हाला. डिकी उडून दाखव. तुषार पिळणकर. पिळणकर. कुठून आला? आम्ही मुंबई घाटकोपर. पकडा.
गावी चालले हो कोकणात. ओके. हा पोलीस दाखवत होती. अगरबत्ती आहे. हनुमान जयंतीला चाललोय. चलो. आम्हाला आता सध्या इलेक्शनचं सीझन चालू आहे त्यामुळे इथे चौकीसारखं त्यांनी बांधलंय आणि तिकडे चेकिंग चालू आहे. सगळ्या गाड्या चेक होत आहेत. एक तर हे पाली आलंय आत्ता. जस्ट एक जागा मागे गेली तिकडे आम्ही लास्ट मंथमध्ये ट्रॅव्हल केलं, तिकडे आम्ही थांबलेलो. ट्रॅव्हलिंगच्या ह्या अशाच गोष्टी आहेत. आता रात्रीचं हे असं दिसणार आहे कारण आतमधलं तर काहीच नाही दिसत आहे, पूर्ण काळोख आहे. जोपर्यंत समोरून लाईट नाही तर तुम्हाला मी रस्ताच दाखवेन मोस्टली. आता अजून 10 किलोमीटरवर अजून आपल्याला लेफ्ट टर्न येईल. आता आम्ही पोचलोय बरोबर 8 वाजले आहेत घड्याळात. हा आपला मुंबई गोवा हायवे आणि घरापासून किलोमीटर झालेत पण 111 किलोमीटर. चिकन सलामी सँडविच. तर आता पोचलोय मानगावला. एकंदरीत बघितलं तर पालीपासून मानगाव पर्यंतचा रस्ता हा म्हणजे तुम्ही असं 80-20% पकडू शकता. 80% चांगला आहे आणि 20% खराब आहे. कुठे कुठे थोडाफार खराब आहे, बाकी रस्ता तर मला ओके वाटला. आणि मानगावपासून तर मला माहिती आहे रस्ता संगमेश्वरपर्यंत चांगला झाला आहे आणि प्रवास खूप व्यवस्थित आणि खूप कम्फर्टेबल चालू आहे. एवढ्या मोठ्या गाडीत आम्ही चौघच आहे. हा रस्ता बघा किती व्यवस्थित आहे. हा महाडपासून असाच रस्ता आहे. जर आम्हाला आपला कुठला घाट कशेडी घाटचा बोगदा जर मिळाला तर आमचा प्लॅन आहे आम्ही चिपळूणला थोडं लवकर पोहोचू शकतो आणि जर चिपळूणला गेलो तर आम्ही अभिषेकमध्ये जेवायला जाऊ शकतो. 125, 130, 135 या स्पीडने चालतोय मी मुंबई गोवा हायवेवर. कुठे कुठे रस्ता खराब आहे मान्य आहे, पण चांगला रस्ता पण आहे. पूर्णच रस्ता खराब आहे असं काही नाही. तर प्लीज मुंबई गोवा हायवेला शिव्या द्यायचं बंद करा. हा आनंद बघू शकतो चेहऱ्यावर. केवढी मजा येते गाडी चालवायला रात्रीची आणि रस्ता बघा काय भारी वाटतंय. हा रस्ता असा पूर्ण झाला ना काय मजा येईल मुंबई गोवा हायवेने गावी जायला. तर असा रस्ता आणि अशी गाडी पाहिजे आयुष्यात, मग प्रवास खूपच सुंदर होतो. तर सिच्युएशन अशी झाली आम्हाला बोगद्याचा रस्ता तर भेटलाय आणि कशेडी घाट फुल जाम आहे. जर ह्या बाजूला तुम्ही बघत असाल तर नाही. तृप्ती आणि काही उतरले रस्ता बघायला, कारण व्ह्यू असा आहे मला काहीच नाही दिसत आहे पुढचं आणि सडन स्लोप आहे. कुठून जाणार? सगळे येत आहेत तिकडून. पुढे जाऊन रस्ता तर थांब. पटी गाडी घातली अजून. सो आता आम्ही डिसिजन चेंज केलंय. हा सिंगल रस्ता असल्यामुळे आम्ही रिव्हर्स घेऊन परत वरतीच जातोय. अरे गाड्या एवढेच आहे संपल्या इथे, पण काय माहितीये तो म्हणतो वन वे येतो. मग ते आता आपल्याला समजा दुसरी गाडी आली तर तिथून पूर्ण बोगदा वन वे आहे. नाही, वरतून जायला रस्ता आहे दुसरा. तो हा जाणारा रस्ता हा आहे, हा यायचा रस्ता आहे. विचार ना तुझा ना, तेच सांगितलं मला. सो आपल्याला रस्ता क्लिअर झालाय. बोल पुढेचा बोल. आता
आम्ही थोडं ऍडव्हेंचर करतोय हा ना. गाडी घेऊन कुठे आतमध्ये डोंगर घुसलोय बघू जाऊ काय ना कुठेतरी भाऊ, बाहेर बजरंग बली पडू की गुगल जय. मॅप अजूनपर्यंत आपल्या सोबत आहे नॉट टू वरी आम्ही गुगल मॅप कशेडी भोपळा शोधतोय हा कॅमेरा किती जस्टिस करेल माहित नाही इथे मिरर मध्ये बघा मागच्या बाजूला लाईट दिसते लाईट दिसते का मागच्या बाजूला दिसते ना. तो मेन रस्ता आहे तिथून डायव्हर्जन आहे आतमध्ये यायला भोगद्यासाठी हा. आता आपण भोगद्याच्या रस्त्याला आलो Direct. आतमध्ये गावागावातून फिरून कळलं येस ओके समजे कुछ असं मला वाटतंय आता बघूया अरे असं माझं 6th सेन्स सांगतंय चला ना बघूया. ठीक आहे आता मेन रोडला तर आलो ना आपण आता काही माय सिक्स सेन्स इज सेइंग कुठला तरी बंद रस्त्याच्या आत आलोय आपण. नाही गं. हो आणि मी जसं विचार करत होतो अगदी तसंच आहे सगळं हा बघा हा कशेडी घाटातला भोगदा आम्हाला सापडलाय आणि आम्ही त्याच भोगद्याने जाणार आहे येस आणि हा इथून हॉटेल अनुसया बार अँड रेस्टॉरंट च्या इथे आपला रस्ता हा बोगदा बाहेर पडला Minimum हा budget म्हणजे इथे आमचा तरी ह्या बाजूला जो रस्ता जातोय तरी तो घाटाकडे जातो आणि तो घाटातून जातो तुम्हाला 11:02 झाली आहे डॉट आणि आम्ही चिपळूण मध्ये एंट्री केली आहे बघा तर त्यांनी 11चा टाइम सांगितलेला ते 11 वाजता हॉटेल बंद करतात तरी आज संडे म्हणून आम्ही बघू भगवान भरोसे आलोय हॉटेल चालू असेल तर आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला वेळ पडायला पाहिजे नाहीतर मग दुसरं कुठं तरी बघावं लागेल 11:06 आणि हॉटेल टोटल बंद आहे अरे एकदम काय आधीच बंद केलंय एवढं ना आता बंद केलं आधीच बंद नाही, केलं नाही, असं आधीच बंद करू. हे मला असं वाटतं 5 मिनिटात थोडी एवढं लगेच 10 बंद होणार मिनिटापूर्वीचं बंद नाही. हा तर हॅपी पंजाबी धाबाला थांबलो आम्ही गाडी पार्क झाली आहे गाड्यात वाजले 11:30 झालेत म्हणजे तर चला जेवूया काहीतरी आणि मग इथून निघायचं नॉनस्टॉप गावी बघूया काय मिळतं जेवायला नॉनव्हेज खायची इच्छा आहे ही बोलायला लागली की तिकडे पडली मला आधी नंतर मग काय मला डाऊट आलं हा मगाशी बोलला ना की खाली पडली काहीतरी तुझ्या राईट साईडने पडलं बघ काहीतरी तू बोललास म्हणून मी बोललो टॉर्च लावून बघूया कारण गाडी चालू होत होती नशीब हा दिसली हे मला दिसले ना ते मगाशी बेल्ट सर्व मला वाटलं घड्याचं काहीतरी बेल्ट काय म्हटलं काय आळशीपणा म्हणतात त्याला. अरे बाबा मी नंतर मला विसरून गेलो मी सगळ्या ह्याच्यात काय ना काहीतरी पुढे 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 चावी हरवलेली गाडीची अनिकेतच्या सीटच्या खाली होती तर फायनली मिळाली टेन्शन आलेलं 10 मिनिटासाठी तो बऱ्यापैकी जेवलो रोटी चिकन बिर्याणी चला निघूया चला आता संगमेश्वर क्रॉस केलंय आणि आता जुना रस्ता सुरू झालाय पुन्हा संगमेश्वर पर्यंत रस्ता खूप मस्त आहे खूप म्हणजे खूपच मस्त आहे जर तुम्हाला गाडी चालवायला आवडत असेल ना तर त्या रस्त्याची तुम्ही खूप मजा घ्याल एवढा मस्त रस्ता आहे आता हा संगमेश्वर पासून पुढे रस्ता मला वाटतं राजापूरपर्यंत असाच आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे अशा टाईपमध्ये आता हातखांबा आणि मग लांजा मग राजापूर आलेल्यासाठी टेन्शन नाही रस्ता व्यवस्थित आहे राजापूरचे इथे बघा हातखांबा रस्ता
रस्ता जसाच्या तसा आहे जुना, म्हणजे काम पण नाही चालू. फक्त 70 किलोमीटर बाकी आहे, म्हणजे ऑलमोस्ट आता राजापूर येईल. तिथं राजापूर इथून 15 किलोमीटर असावं माझ्या हिशोबाने. आणि जो राजापूर तो गोवा जो रस्ता एकदम व्यवस्थित दोन्ही बाजूचा झालेला आहे, त्या रस्त्याला लागलो आम्ही आता. आणि घड्याळात वाजले 2:37. तर जास्तीत जास्त 1 तास लागेल इथून पोहोचायला घरी. आता हा मुंबई गोवा जो हायवे आहे तो सोडायचा आहे आपल्याला. इथून लेफ्ट घ्यायचं आहे. हे प्रॉपर नांदगाव आहे, जे कणकवलीच्या पण थोडं आधी. गुड मॉर्निंग मित्रांनो, हा नेक्स्ट डे आहे. आणि काल आम्ही रात्री 3:30 वाजता पोचलो घरी. हे मागे बघतात आमचं घर आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर काही करता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. बाय बाय.